हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा BCA एक्झाम 2025 जे की आता होणार आहे, तुमची री एक्झाम होणार आहे. तर त्यासाठी आपण 10 MCQ जनरल नॉलेज आणि अवेअरनेस यावरती बघणार आहोत, जे की तुम्हाला एक्झाममध्ये असेच क्वेश्चन विचारले जातील. 15 मार्काला हे युनिट आहे. तर तुम्ही जर हे सीरीज बघितली तर तुम्ही 15 पैकी 15 मार्क घेऊ शकता. तर चला आपण वळूया आपल्या क्वेश्चनकडे. तर असा पहिला क्वेश्चन आहे, ट्रिबल प्राईड डे is celebrated on 15th November every year on the birth anniversary of which leader. म्हणजे जनजाती गौरव दिवस दरवर्षी 15 नोव्हेंबर रोजी कोणत्या नेत्याच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. तर कोणता नेता आहे ते? तात्या भिल, त्याच्यानंतर अल्लुरी सीतारामन राजू, सी आहे बिरसा मुंडा आणि डी आहे राणी गैदुलू. तर याचा राईट ऑप्शन आहे ऑप्शन सी, बिरसा मुंडा. बिरसा मुंडा याचा राईट ऑप्शन आहे. अशा प्रकारे फर्स्ट क्वेश्चन होता आपला. सेकंड आहे, द फर्स्ट trilateral electricity transition through the India power grid took place on 15 November 2024 between which countries. म्हणजे 15 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय पॉवर डिग्रीद्वारे पहिली त्रिपक्षीय वीज व्यवहार कोणत्या देशामध्ये झाला? तर कोणत्या देशामध्ये झालेला आहे? 3 देशामध्ये झाला होता. तर इंडिया, नेपाळ आणि भूटान. त्याच्यानंतर इंडिया, नेपाळ आणि बांगलादेश, इंडिया, बांगलादेश आणि श्रीलंका, आणि डी आहे लास्ट, इंडिया, भूटान आणि म्यानमार. तर त्याचा राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन डी, इंडिया, नेपाळ आणि बांगलादेश. भारत, नेपाळ आणि बांगलादेश यामध्ये जे आहे त्रिपक्षीय वीज व्यवहार झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, which three country will Prime Minister Narendra Modi visit between 16 to 21 November 20 in 2024. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर 2024 दरम्यान कोणत्या 3 देशामध्ये भेट देणार आहेत? 2024 मध्ये दिली होती त्यांनी. 16 ते 21 नोव्हेंबर कोणत्या 3 देशामध्ये जे आहे भेट दिली होती? कोणते देश आहे ते? नायजेरिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका. त्याच्यानंतर नायजेरिया, ब्राझील आणि गुआनिया. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका, ब्राझील आणि गोयाना. त्याच्यानंतर नायजेरिया, केनिया आणि गुआना. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी, नायजेरिया, ब्राझील आणि गुयाना. तर इथे जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 ते 21 नोव्हेंबर 2024 दरम्यान या 3 देशाला जे आहे भेट दिली होती. इथे स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे थोडं, तर हे झालेलं आहे, म्हणजे भेट दिली होती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, which party won a two-third majority in Sri Lanka parliamentary election held in November 2024. म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाने 2/3 बहुमत मिळवले? कोणता पक्ष आहे ते? समागी जना बलवेंगया म्हणजे SGB, त्याच्यानंतर राष्ट्रीय लोक शक्ती NPP, डेमोक्रेटिक फ्रंट NDF, त्याच्यानंतर डी आहे लक्काई तामिल अरासू कडाची ITAK. कोणता पक्ष येते विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन बी राईट आहे याचा, राष्ट्रीय लोक शक्ती NPP या पक्षाने जे आहे तृतीयांश बहुमत मिळवलं होतं 2024 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आपला, व्हेन इज गुरु नानक जयंती सेलिब्रेट? गुरु नानक जयंती कधी साजरी केली जाते? कार्तिक अमावस्या हे आहे, त्याच्यानंतर बी आहे कार्तिकी पौर्णिमा, त्याच्यानंतर राखी आणि दिवाळी. याचा राईट ऑप्शन काय? ऑप्शन बी, कार्तिकी पौर्णिमा, फुल मून इन कार्तिकी. कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्यातील पौर्णिमा. तर ऑप्शन बी याचा राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हेअर वॉज गुरु नानक देवीजी बोर्न? गुरु नानक देवीजींचा जन्म जे आहे कुठे झालेला आहे? तर
पटना साहिब, अमृतसर, तलवंडी तलवंडी नानक नानकाना साहिब, त्याच्यानंतर आनंदपूर साहिब. राईट ऑप्शन काय? ऑप्शन बी, तलवंडी नानकाना साहिब इथे जे आहे गुरु नानक जे आहे जन्म झालेला आहे. आपला which country confirmed its highest national honor on Prime Minister नरेंद्र मोदी in November 2024? नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान जाहीर केला? कोणता देश येते? जमैका, त्यानंतर डोमिनिका, गुयाना आणि गयाना, त्याच्यानंतर बार्बाडोस. तर राईट ऑप्शन काय? ऑप्शन बी, डोमिनिका असा राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, which weapon system did DRDO complete flight trial of in November 2024? नोव्हेंबर 2024 मध्ये DRDO ने कोणत्या शस्त्र प्रणालीच्या उड्डाण चाचण्या पूर्ण केल्या? कोणत्या उड्डाण चाचण्या पूर्ण केलेल्या आहे? अग्नि सिस्टम, त्याच्यानंतर गाइडेड पिनाका वेपन सिस्टम, ब्रह्मोस मिसाइल सिस्टम, आकाश मिसाइल सिस्टम. राइट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी, गाइडेड पिनाका वेपन सिस्टम, मार्गदर्शित पिनाका शस्त्र प्रणाली याचं जे आहे उड्डाण चाचण्याचं जे आहे पूर्ण केलेले आहे DRDO ने 24 नोव्हेंबर मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, why was November 2014 chosen as a World Diabetes Day? 24 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून का निवडला गेला? तर का निवडला गेलेला आहे? इट मार्क द डिस्कवर ऑफ इन्सुलिन, त्याच्यानंतर इट इज द बर्थ ऑफ सर फेडरिक बँटिंग, त्याच्यानंतर इट इज फाउंडिंग डेट ऑफ द IDF, इट इज फाउंडिंग डेट ऑफ द WHO. तर राईट ऑप्शन काय? ऑप्शन बी, इट इज द बर्थ ऑफ श्री फेडरिक बँटिंग, म्हणजे सर फेडरिक बँटिंग यांचा वाढदिवस. का हे दिवस निवडला गेलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी इन्सुलिन मधुमेह जे असतात तर ते बरा होण्यासाठी इन्सुलिन लागते, तर इन्सुलिन यांनी डिस्कवर केलेलं आहे. यांनी जे फेडरिक बँटिंग जे सर आहे तर ते जे आहे याचा शोध लावला होता, त्यामुळे 14 नोव्हेंबर जे आहे हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून जे आहे साजरा केला जातो, हे निवडलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले 10 क्वेश्चन इथे कंप्लीट झालेले आहे. मला जर यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता, आणि अशाच प्रकारे आपण एक्झाम पर्यंत तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे तुम्हाला विचारू शकतात एक्झाम मध्ये तर ते आपण घेणार आहोत. ओके, तर महाबीसी एक्झाम 2025 साठी आता एक्झाम जे होणार आहे तर त्यासाठी आपल्याकडे कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला युनिट वाइज लेक्चर भेटणार आहे, फुल सिलेबस, मॉक टेस्ट, गॅरंटेड क्वेश्चन्स आहे, MCQ सिरीज आहे, इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे स्टडी मटेरियल विथ लेक्चर्स पण आहे. इथे फक्त 2000 रुपये ठेवलेले आपण, तुमचं यामुळे टाइम मॅनेजमेंट होईल, इम्प्रूव्हमेंट होईल तुमचा टाइम मॅनेजमेंट. 75+ तुम्ही जाऊ शकतात, आणि यापुढे तुम्ही गेला 75+ तुम्ही जर गेला तर इझिली तुम्हाला जे आहे गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे भेटतो, चांगला कॉलेज तुम्हाला भेटत असतो. ओके, तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कोर्स लॉन्च झालेला आहे आता, तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे आहे सर्व माहिती घेऊ शकता, आणि कशा प्रकारे तुम्हाला जॉईन करायचं आहे ते पण तुम्ही जे आहे माहिती घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आजचा आपला लेक्चर होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.